नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत जी अभिनेत्री आली आहे ती खरं तर मूळची गुजरातची, मात्र लहानपणापासूनच सोलापूर पुणे शहरात मोठी झाल्यामुळे मराठी भाषेवर तिचं प्रभुत्व. शाळेपासूनच तिनं नाटकात कामं केली आहेत. मात्र सिनेसृष्टीत अभिनयातल्या कारकिर्दीला तिनं सुरुवात केली ती 2010 सालापासून. अंतरपाट, पंखांची सावली, अवघाचे संसार, 4 दिवस सासूचे, मला सासू हवी अशा मराठी मालिका, तर बडे अच्छे लगते हैं, परिवार, भाग्यविधाता अशा हिंदी मालिकांमधून तिचा चेहरा घराघरात पोहोचलाय. काही सिनेमांमध्येही तिनं भूमिका साकारल्यात आणि आता ती आपल्या समोर येते ती अटी लागू अर्थात कंडिशन्स अप्लाय या तिच्या आगामी सिनेमातून. स्वागत करूया अभिनेत्री दीप्ती श्रीकांत देवीचं. दीप्ती, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं. तुझ्याबरोबर बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, मात्र सुरुवातीला आधी बातम्यांकडे आपण वळणार आहोत. नक्कीच. सुरुवातीला महत्त्वाची बातमी. कुडाळमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. कोकणाच्या विकासात राजकारण नको अशी भूमिका नारायण राणे यांनी भाषणात मांडली, तर उद्धव ठाकरेंनीही भाषणात राणे यांचा पूर्वीचे सहकारी असा तर भाषणात उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करता शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. भाषणात राणे यांनी भाजप नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. केंद्रात गडकरी आणि राज्यात फडणवीस सर्वांगीण विकास करत असल्याचं राणेंनी म्हटलं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी राणेंची एंट्री होताच राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार घोषणा युद्ध बघायला मिळालं. कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रातील दळणवळण परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय रश्मी ठाकरे, सन्माननीय सुरेश प्रभू, सन्माननीय पाटील साहेब, या मंचावर बसलेले सर्वात माननीय मंत्री महोदय आणि व्यक्ती, उपस्थित पत्रकार मित्र, उपस्थित कोकणातील बंधू भगिनीनो, मातांनो आणि तरुण मित्र, मला असं वाटतं की विकास जिथे आहे तिथे पक्षीय राजकारण येऊ नये. विकास आज या भागाचा होत असताना राजकारण न करता सर्वांनी या कामाला शुभेच्छा दिल्या, अतिशय चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मी अनेक शासकीय कार्यक्रम पाहिलेले आहेत, केलेले आहे, उपस्थित राहिलेलो आहे. या शासकीय कार्यक्रमामध्ये विकास कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाला असलेलं वातावरण पण मी अनुभवलेलं आहे. मी या म्हणतात आहे की विकास आणि राजकारण, भावना आणि राजकारण यामध्ये आड येता कामा नये. पण प्रत्यक्षात आज अतिशय चांगली गोष्ट आहे की हा राष्ट्रीय महामार्ग होत असताना त्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वच पक्षाचे लोक इकडे आले आणि शुभेच्छा. माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे, सुरेश प्रभू, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेले माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, नितीनजी, खरं म्हणजे मी इथे भाषण करायला आलो नाही, पण एका वेगळ्या जाणीवेने आणि एका वेगळ्या भावनेने आलेलो आहे. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला शिवसेना प्रमुखांच्या त्यावेळेच्या आग्रहाचा, आणि मी खरंच सांगतो की आज मला शिवसेना प्रमुखांची आठवण आली. कारण त्यांचं प्रेम कोकणावरती कसं होतं, किती होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. कोकणाचंही प्रेम त्यांच्यावरती किती होतं हेही काय सांगण्याची गरज नाही. पण आज त्यांना खरंच मोठा एक आनंद झाला असता, मोठे समाधान मिळालं असतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.